नमस्कार मुलांना, आपण पुढील टॉपिक घेत आहोत. तो कुठला मुलांना? तर तो आहे 1.9 से यस और नो. हे आपण बघत होतो मुलांना. बघा मुलांना, इथं प्रश्न काय विचारलेला आहे की बसला काय प्रश्न विचारलेला आहे की हॅव अ गॉट व्हील्स. ह्या बसला चाके आहेत की नाही. तुम्हाला सांगितलेलं होतं की हॅवचा अर्थ काय होतो मुलांना? तर हॅव म्हणजेच काय? तर आहेत. काय मुलांनो? हॅव म्हणजेच आहेत. HAVE. काय मुलांनो? HAVE. हॅव म्हणजेच काय? आहेत. आय म्हणजेच काय मुलांनो? मी किंवा मला. काय होईल मुलांनो? मी किंवा मला. आय हे इथे यूज केलेला आहे. कशासाठी मुलांनो? याचा वापर जो आहे तो होईल मी किंवा मला. आणि गॉट म्हणजेच मुलांनो मिळणे. गॉट म्हणजेच काय मुलांनो? तर मिळणे. आणि व्हील्सची स्पेलिंग काय आहे मुलांनो? बघा इथे WHEELS. काय मुलांनो? WHEELS. व्हील्स म्हणजेच काय मुलांनो? की चाके. बघा, बसला चाके आहेत की नाही सांगा पाहू मुलांनो. चाके कुठे असतात बसला? आहे ना, हे बघा इथे आपल्याला इथे चाक दिसत आहे. त्याच्यानंतर ही किती चाके असतात मुलांना? बसला 4 चाके असतात. तर बसला काय विचारलं गेलेलं आहे की हॅव आय गॉट अ व्हील्स. म्हणजेच मला चाके आहेत का? बसला चाके आहेत का? तर हो आहेत. किती आहेत? तर 4 चाके बसला आहेत. बघा मुलांना, आपल्याला बसची स्पेलिंग सुद्धा लर्न करायची आहे. BUS बसची सुद्धा स्पेलिंग आपल्याला काय करायची आहे? तर लर्न करायची आहे. नक्कीच तुम्हाला हाही प्रश्न कळालेला असेल. काय मुलांनो? आय गॉट व्हील्स म्हणजेच बसला चाके आहेत का? तर बघा आता बस काय म्हणते पुढे. बघा आता कार काय म्हणत आहे. कार तुम्हाला माहितीच असेल मुलांनो की कार कुठली आहे. तर ही जी आपल्याला इथे दिसत आहे ती काय आहे? तर कार आहे. कारचे स्पेलिंग काय आहे मुलांनो? स्पेलिंग सगळ्यांनी माझ्यासह बोलायचं आहे. काय मुलांनो? बघा CAR म्हणजेच काय मुलांनो? म्हणजेच कार. ही जी कार आहे मुलांनो तिची स्पेलिंग जी आहे ती आहे CAR. काय मुलांनो? बघा इथे नीट बारकाईने लक्ष द्यायचं आहे. बघा CAR. कार म्हणजेच काय? तर ही जी आपल्याला समोर दिसत आहे ते वाहन ती आहे काय मुलांनो? कार. बरोबर. बघा मुलांनो काय म्हणत आहे कार? की यस म्हणजेच काय मुलांनो? की हो. बघा आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला इथे काय द्यायचं आहे? यस किंवा नो या टाईपचे आपल्याला इथे काय द्यायचे आहेत? आन्सर द्यायचे आहेत, उत्तरे द्यायची आहेत. बघा यू म्हणजेच काय मुलांनो? तू किंवा तुला. काय मुलांनो? YOU. बघा YOU. यू म्हणजेच काय? तू किंवा तुला. हॅव म्हणजेच आहेत किंवा असणार आहेत. काय मुलांनो? HAVE. हॅव म्हणजेच आहेत. गॉट व्हील्स म्हणजेच काय मुलांनो? आपण बसमध्ये सुद्धा हा जो वर्ड आहे तो बघितलेला होता. WHEELS. व्हील्स म्हणजेच काय मुलांनो? अगदी बरोबर. व्हील्स म्हणजेच काय? तर चाके. आता सांगा पाहू मुलांनो, या कारला चाके आहेत का? हो आहेत. बघा ही दिसत आहेत आपल्याला कारची काय मुलांनो? चाके. जसे आपण बसची चाके बघितली तसेच प्रत्येक वाहनाला काय असतात मुलांनो? चाकं असतात. आणि चाकांनाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मुलांनो? तर व्हील्स असे म्हणतो. याची जी स्पेलिंग आहे मुलांनो ती आपल्याला नीट लर्न करायची आहे. बघा फर्स्ट WHEELS. काय मुलांनो? WHEELS. व्हील्स ही जी स्पेलिंग आहे आपल्याला ती अधिक चांगल्या पद्धतीने लर्न करायची आहे. आणि प्रत्येक वाहनाला काय असतं? तर चाकं असतात. हे देखील लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. पुढे बघूया. बघा पुढे काय दिलेलं आहे मुलांनो? तर पुढे तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर ही गर्ल दिसत आहे. काय मुलांनो? गर्ल दिसत आहे. बघा GIRL. काय मुलांनो? GIRL. गर्ल म्हणजेच काय सांगा बघा मुलांनो?
गर्ल म्हणजेच मुलगी. काय मुलांनो, गर्ल म्हणजेच मुलगी. आणि तिची स्पेलिंग देखील आपल्याला काय करायची आहे तर लर्न करायची आहे. बघा GIRL, GIRL, गर्ल म्हणजेच काय? अगदी बरोबर, मुलगी. हे देखील आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित लर्न करायचं आहे. पुढे सुद्धा हे जे वर्ड्स आहेत ते यूज होणार आहेत. म्हणजेच आपल्याला प्रत्येक वर्ड्स जो आहे तो माहिती असला पाहिजे, हो की नाही मुलांना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक वर्ड व्यवस्थितपणे लर्न करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर बघा GIRL, गर्ल म्हणजेच काय मुलांनो? अगदी बरोबर, गर्ल म्हणजेच मुलगी. आता बघा काय म्हणत आहे की आर दे प्लेइंग विथ अ बॉल. आता त्या मुलीला, ही जी मुलगी आहे तिला काय दिसत आहे तर इथे काही मुलं खेळताना दिसत आहे. आणि ती मुलगी काय म्हणत आहे की आर दे प्लेइंग विथ अ बॉल. हे जे मुलं आहेत ते बॉलसोबत खेळत आहेत का? बघा मुलांनो, आपण देखील काय करत असतो की जेव्हा आपण खेळायला बाहेर पडतो किंवा आपल्या शाळेत खेळत असतो किंवा ग्राउंडवर खेळत असतो, तर तुम्ही एकटे खेळत असता का की मित्रांसोबत खेळत असतात? बरोबर, तुम्ही मित्रांसोबत खेळत असतात. जसं तुम्ही बॉलने खेळता, क्रिकेट खेळत असताना तुम्ही कशाचा वापर करता तर बॅट आणि बॉलचा. तुम्ही बॅडमिंटन्स खेळत असता. हे जे खेळ आहेत ते खेळताना काहीतरी साधनांचा, काहीतरी साहित्याचा काय होतो मुलांनो तर वापर होत असतो. आता इथे या मुलीला काय दिसत आहे तर 2 मुलं खेळताना दिसत आहेत. तर कशासोबत ते मुलं खेळत आहेत? बॉल सोबत. काय मुलांनो? बॉल सोबत काय करत आहेत तर ते मुलं खेळताना इथे दिसत आहे. तुम्हाला आवडतो की नाही खेळणं बॉल सोबत? हो, नक्की आवडत असेल. आता आपण काय करत असतो, आपला सर्वात प्रिय खेळ काय असतो मुलांनो? तुम्हाला तर क्रिकेट हे आवडतं, खो खो देखील आहे. तेही तुम्ही काय करता मैदानामध्ये खेळत असता. आणि काय खेळता मुलांनो? फुटबॉल देखील तुम्ही काय करत असता मैदानामध्ये खेळत असता. तसेच इथे देखील काय करत आहे, हे जे 2 मुलं आपल्याला इथे दिसत आहेत ते काय करत आहेत तर बॉल सोबत खेळताना कुणाला दिसत आहे? ही जी गर्ल आहे तिला दिसत आहे. बघा मुलांनो, गर्ल काय म्हणते बघा, आर दे प्लेइंग विथ अ बॉल. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की प्लेइंगची स्पेलिंग सुद्धा आपल्याला काय करायची आहे व्यवस्थित लर्न करायची आहे, किंवा आपल्याला ती 2-3 वेळा तरी बोलायची आहे. म्हणजेच काय होईल ते आपल्याला अंगीवळणी पडेल, आपल्याला लर्न होऊन जाईल. आणि जेव्हा नेक्स्ट आपण जसे पुढे जात राहू प्रत्येक लेसनमध्ये, तसे तसे जर ह्यातले काही वर्ड्स आले किंवा आपण जे काही मागे अभ्यासलं त्यांचे वर्ड्स आले तर आपल्याला काय होईल, त्याची लिंक लागत जाईल. ते वर्ड्स जे आहे ते आपल्याला आठवत जाईल. बघा मुलांनो, प्लेइंग PLAY, फक्त प्ले म्हणजेच काय मुलांनो? PLAY, प्ले म्हणजेच काय तर खेळणे. काय मुलांनो? प्ले म्हणजेच खेळणे. आणि प्लेइंग म्हणजे की इथे ते खेळत आहे. काय मुलांनो? खेळत आहे. प्लेइंग म्हणजे आत्ता ती क्रिया काय होत आहे तर घडत आहे. प्ले म्हणजेच काय मुलांनो? PLAY, प्ले म्हणजेच मुलांनो खेळणे. आणि इथे आत्ता ही क्रिया घडत आहे म्हणून आपण त्याला काय लावलेलं आहे तर ING हे प्रत्यय लावलेला आहे. प्लेइंग म्हणजेच काय मुलांनो तर ते मुलं काय करत आहे तर खेळत आहे. आणि याच्याऐवजी आपण जर इथे ED लावलं असतं प्लेड, म्हणजेच काय मुलांनो की ते मुलं खेळून त्यांचं झालेलं आहे. म्हणजेच तो वर्ड कुठे गेला असता, तो शब्द पास्टमध्ये जमा झालेला असता. तर इथे प्लेइंग लिहिलेलं आहे म्हणजे ते मुलं आता सध्या काय करत आहे तर ते मुलं खेळत आहे. बघा मुलांनो, विथ म्हणजेच काय मुलांनो? WITH, विथ म्हणजेच काय मुलांनो? बरोबर. विथ म्हणजेच काय की बरोबर. म्हणजेच कशाबरोबर ते लोक खेळत आहेत, ते मुलं कशाबरोबर खेळत आहेत मुलांनो? ते मुलं खेळत आहेत म्हणजे इथे आपल्याला सांगता येईल काय मुलांनो तर म्हणजे इथे आपल्याला सांगता येणार आहे की एक बॉल. इथे अनेक बॉल आहेत का? नाही. तर अ बॉल म्हणजेच एक बॉल सोबत ते काय करत आहे खेळत आहे. बघा मुलांनो, बॉलची स्पेलिंग भी बघायची आहे आपल्याला. बघा BALL, बॉल
म्हणजेच काय मुलांनो, तर हा चेंडू. ठीक आहे, तुम्हाला इथे नक्की समजलेलं असेल की ह्या गर्लला काय म्हणायचं आहे ते. बरोबर, पुढे बघूया. बघा, आता जी गर्ल म्हणाली आहे की हे मुलं बॉल सोबत खेळत आहेत का, कुणाला म्हणालेली होती ती, तर ह्या बॉयला म्हणालेली होती. बघा मुलांनो, आपण गर्लची स्पेलिंग सांगा पाहू मुलांना. GIRL, गर्ल म्हणजेच मुलगी. आणि इथे काय आहे मुलांनो, BOY म्हणजेच कोण मुलांनो, तर हा मुलगा. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुलांनो काय, तर मुलगा आणि मुलगी यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा मुलांनो, BOY बॉय म्हणजेच काय, मुलगा. आणि GIRL गर्ल म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, मुलगी. बघा, जर आपण इथे S लावलं तर काय होईल मुलांनो, गर्ल्स. म्हणजे एक मुली की अनेक मुली, बरोबर. काय मुलांनो, तर इथे एकापेक्षा जास्त मुली होतील, त्यांना आपण काय म्हणूया, तर गर्ल्स म्हणूया. जी एक नसेल, एकापेक्षा काय असेल, जास्त असेल, 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 ही असू शकतात. जर एवढ्या संख्येने मुली असेल तर त्यांना आपण गर्ल म्हणू की गर्ल्स म्हणू, अगदी बरोबर. काय म्हणू आपण त्यांना मुलांनो, तर गर्ल्स असे म्हणणार आहोत. पुढे बघा मुलांनो, बॉय. काय आहे मुलांनो, बॉय, BOY. बघा मुलांना, आपल्याला व्यवस्थित लर्न करायचं आहे. BOY बॉय म्हणजेच काय मुलांनो, मुलगा. आता मला सांगा, इथे जर आपण S हा प्रत्यय लावला, BOYS, तर काय होईल मुलांनो, बॉयज. बरोबर. आता बघा, हे काय आहे, तर बॉयज आहे. जर एकच मुलगा असता तर काय असतं मुलांनो, तर बॉय असता. पण इथे 2 मुलं आहेत म्हणजेच काय येईल मुलांनो, बॉयज येईल. आणि एक मुलगा असतं तर आपण काय म्हणालो असतो की बॉय म्हणालो असतो. आणि इथे 2 मुलं आहेत म्हणून आपण इथे बॉयज असं म्हणायचं आहे. बघा मुलांनो, इथे आपल्याला बॉयज असं म्हणता येणार आहे. आता बघा मुलांनो, बॉय काय म्हणत आहे, तर बॉय म्हणत आहे यस. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की YES, यस म्हणजेच काय मुलांनो, हो, बरोबर. YES, यस म्हणजेच काय मुलांनो, हो. आणि आपल्याला काय करायचं आहे, से यस और नो, याच्याच मध्ये आपल्याला काय करायचे आहेत, आन्सर द्यायचे आहेत. आता नो म्हणजेच काय तुम्हाला माहित आहे मुलांनो, काय, तर नाही. पण ह्या मुलाने आन्सर काय दिलेला आहे, यस. यस, ते काय करत आहे, तर दे म्हणजेच काय मुलांनो, THEY. बघा मुलांनो, THEY, दे म्हणजेच काय, तर ते. काय मुलांनो, दे म्हणजेच ते. स्पेलिंग ही आपल्याला काय करायची आहे, नीट इथे आपल्याला समजून घ्यायचे आहे. बघा मुलांनो, THEY, दे म्हणजेच काय, की ते म्हणजे हे जे मुलं आहेत त्यांना म्हटलेलं आहे की दे आर प्लेइंग विथ अ बॉल. ते काय करत आहे, कशासोबत खेळत आहे, तर बॉल सोबत खेळत आहेत. आता विथ तर तुम्हाला माहितीच आहे, WITH, विथ म्हणजेच बरोबर. कशाबरोबर, तर बॉल बरोबर. काय करत आहे, तर प्लेइंग करत आहे म्हणजेच काय मुलांनो, तर खेळत आहे. समजलं मुलांनो. आता आपण काय करूया, पुढचं सेंटेन्स घेऊया. आता बघा, इथे कुणाकुणाचं कम्युनिकेशन चालू आहे, बॉय आणि गर्लचं. म्हणजेच एक मुलगा एका मुलीला, एक मुलगी जी आहे ती एका मुलाला काय करत आहे, तर क्वेश्चन करत आहे. आणि तो मुलगा यस नो स्वरूपामध्ये काय करत आहे, तर प्रश्नांची उत्तरे देत आहे. बघा, आता पुन्हा गर्ल इथे काय म्हणत आहे, बघा पाहू. गर्ल म्हणजेच बघा, आता इथे आपल्याला काय करायचे आहे, गर्लची स्पेलिंग एकदा पुन्हा उच्चारायची आहे. म्हणजेच काय होईल, गर्ल म्हणजेच मुलगी, हे आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहील मुलांनो. तर पुन्हा म्हणा पाहू, GIRL गर्ल म्हणजेच मुलगी आणि GIRLS गर्ल्स म्हणजेच मुली. ठीक आहे मुलांनो. पुढे बघा काय म्हणतात की इज ही मेकिंग अ काइट. काय म्हणते ती मुलांनो, काय म्हणते आहे गर्ल की इज ही म्हणजेच काय, की तो. बघा, आपण मागचे चॅप्टर शिकत असताना तुम्हाला
SHE याची काय सांगितलेली आहे की त्याचं मीनिंग देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. ही म्हणजेच काय मुलांना, तर ही म्हणजेच तो. तर इज ही मेकिंग अ काईट. मेकिंग म्हणजेच काय मुलांना, MEKING. मेकिंग म्हणजेच बनवणे. काय मुलांना, मेकिंग म्हणजेच बनवणे. आणि काईट म्हणजेच काय मुलांना, ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, KITE. काईट म्हणजेच काय मुलांना, तर पतंग. तर इथे काय सांगितलेलं आहे की इज ही मेकिंग अ काईट. तो जो आहे तो पतंग बनवत आहे का, असं कोण विचारत आहे, गर्ल विचारत आहे. अगदी बरोबर. पुढे बघूया. बघा तिच्या प्रश्नाला मुलगा काय उत्तर देत आहे, बघूया. बघा जे अदर गर्ल्स आहे, आता इथे अदर गर्ल्स म्हणजे दुसऱ्या जी मुलगी आहे ती इथे काय विचारत आहे की अदर म्हणजेच काय मुलांनो, की दुसरी मुलगी. बघा काय म्हणत आहे, जी दुसरी मुलगी आहे मुलांनो, अदर गर्ल नो. बघा इथे काय आलेलं आहे, नो. आपल्याला कशामध्ये उत्तर द्यायचे आहे की से यस और नो मध्ये. म्हणजेच आपल्याला हो नाही मध्ये काय करायचं आहे, इथे आन्सर द्यायचा आहे, उत्तर द्यायचे आहेत. बघा नो म्हणजेच काय मुलांनो, तर नाही. अदर गर्ल काय म्हणत आहे, ही जी गर्ल आहे ती काय म्हणत आहे की नो ही इज मेकिंग अ टॉप. की नाही, तो जो आहे तो काय करत आहे, तो मेकिंग म्हणजेच काय मुलांनो, बनवणे. की तो काईट बनवत नाहीये, तर काय बनवत आहे, तो टॉप बनवत आहे. पुढे बघूया. No, he is making a top. बघा आता इथे काय आलेलं आहे मुलांनो, इथे आलेलं आहे मम्मी. मम्मी म्हणजेच काय मुलांनो, हे तर आपल्याला माहितीच आहे. मम्मी म्हणजेच बघा स्पेलिंग देखील आपल्याला सारखे काय करायचे आहे, तर उच्चारायचे आहे, बोलायचे आहे, तरच काय होईल मुलांनो, पुढे जर स्पेलिंग येत असेल त्या स्पेलिंग आपल्या ज्या आहेत त्या कशा होईल, ती सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्या क्लिअर होत राहील. म्हणून नेहमी बोलताना जे इम्पॉर्टन्स वर्ड्स आहेत त्याचे आपल्याला काय करायचे आहे, तर स्पेलिंग ज्या आहेत त्या बोलायच्या आहेत. बघा मुलांनो, MUMMY. मम्मी म्हणजेच काय मुलांनो, तर आई. मम्मीच म्हणजेच काय मुलांनो, ह्या ज्या आहेत त्या आई. त्या काय म्हणत आहे, हॅज शी गॉट ड्रेस. ड्रेस म्हणजेच काय मुलांनो, कपडे. ड्रेस म्हणजेच काय मुलांनो, तर कपडे. आणि गॉट म्हणजेच काय मुलांनो, तर मिळणे किंवा इथे असा अर्थ आहे की तिने. शी म्हणजेच काय मुलांनो, की तिने कपडे घातले आहेत का, किंवा तिला कपडे मिळाले आहेत का, असं सुद्धा इथे काय होतं मुलांनो, वाक्याचा अर्थ जो होतो. आणि आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, बघा आता सिस्टर काय म्हणत आहे. सिस्टर म्हणजेच काय मुलांनो, तर बहीण. सिस्टर म्हणजेच काय मुलांनो, तर बहीण. बघा जी सिस्टर आहे त्याची स्पेलिंग ही आपल्याला लर्न करायची. बघा SISTER. काय मुलांनो, SISTER. सिस्टर म्हणजेच काय मुलांनो, तर बहीण. सिस्टर म्हणजेच काय मुलांनो, बहीण. SISTER. सिस्टर म्हणजेच काय मुलांनो, बरोबर. काय मुलांनो, बहीण. काय म्हणत आहे बघा, यस म्हणजेच काय, हो की नाही. आपल्याला कशामध्ये से यस और नो हे जे आहे आपण ते टॉपिक शिकत आहोत. कुठला मुलांनो, 1.9 से यस और नो. ह्या टॉपिकमध्येच आपल्याला यस और नोचे काय करायचे आहे, क्वेश्चन आन्सर द्यायचे आहेत. बघा मुलांनो, सिस्टर काय म्हणत आहे, यस, हो. शी हॅज गॉट ड्रेस. तिने ड्रेस घातलेला आहे. काय म्हणते मुलांनो, सिस्टर काय म्हणत आहे, यस शी हॅज गॉट ड्रेस. असं कोण म्हणत आहे मुलांनो, सिस्टर म्हणत आहे. आणि सिस्टरचे देखील आपल्याला स्पेलिंग जी आहे ती लर्न असायला हवी. बघा SISTER. सिस्टर म्हणजेच काय मुलांनो, बरोबर. सिस्टर म्हणजेच बहीण. पुढे बघूया. Yes, she has got friends. Ball, does it have wheels?
बघा आता इथे बॉय म्हणजेच काय, बॉय म्हणजेच काय तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक वर्डची कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला क्लिअर करायची आहे. बॉय म्हणजेच काय मुलांनो, तर मुलगा. बॉय म्हणजेच काय मुलांनो, मुलगा. आणि जर आपण याला एस हे प्रत्यय जोडलं तर काय होईल मुलांनो, बॉईज. आणि बॉईज म्हणजेच काय मुलांनो, मुलगा की मुलगे, मुलगे. म्हणजे त्या ठिकाणी एक मुलगा नसून अनेक मुलं असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, मुले. म्हणजेच बघा बॉईज म्हणजे फक्त मुलगा आणि बॉईज म्हणजेच मुले. ठीक आहे. आता इथे बॉईज बघा काय म्हणत आहे, डज इट हॅव व्हील्स. काय म्हणत आहे मुलांनो, डज इट हॅव व्हील्स. आता व्हील्स म्हणजेच काय सांगा पाहू मुलांनो, WHEELS. काय मुलांनो, WHEELS. व्हील्स म्हणजेच काय मुलांनो, चाके. आता हे आपण जेव्हा आपल्याला इथे कार दिसली होती, बस दिसलेली होती, तिथे आपण व्हील्स हा जो शब्द आहे याची कन्सेप्ट क्लिअर केलेली होती. तर तुम्हाला माहिती आता समजलं असेल तुम्हाला नक्कीच की व्हील्स म्हणजेच काय मुलांनो, तर चाके. आता ही जी इथे कार आहे किंवा एक वाहन आहे, त्या वाहनाला काय आहे मुलांनो, व्हील्स आहेत का, असं कोण म्हणत आहे, हा बॉय म्हणत आहे. बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाहने बघितली असेल, जसं तुम्ही सायकल बघितली असेल, मोटरसायकल बघितले असेल, कार बघितली असेल, बस बघितली असेल, अगदी ट्रेन, एरोप्लेन, ह्या सगळ्यांना मुलांना काय असतं, तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला कळेल की ह्या सगळ्यांना काय असतं, तर चाकं असतात. आणि त्या चाकाद्वारेच ते जे वाहन आहे ते काय होऊ शकतं मुलांनो, चालू शकतं. इवन तुम्ही बैलगाडी, घोडागाडी हे सुद्धा जर बघितलं असेल तर त्यांनाही काय असतं मुलांनो, चाकं असतात. आणि त्या चाकांमुळेच जे वाहन आहे किंवा कार, बस, टेम्पो कुठलंही असो, चाकांमुळेच काय होतं मुलांनो, त्या वाहनांना गती प्राप्त होते आणि ते खूप वेगाने, स्पीडने काय करतात मुलांनो, चालत असतात. पाहूया पुढे. Does. Yes, it has wheels. बघा मुलांनो, आता गर्ल्स काय म्हणत आहे, ही जी कार आहे किंवा जे काही वाहन आहे त्या वाहनाला काय आहेत मुलांनो, तर चाकं आहेत. बॉयने काय प्रश्न विचारलेला की या वाहनाला चाकं आहेत का. बघा गर्ल काय म्हणत आहे की यस, हो आहे. बघा मुलांनो, गर्ल म्हणजेच काय हे कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली होती. गर्ल म्हणजेच काय तुम्हाला सांगितलेलं होतं, GIRL. गर्ल म्हणजेच मुलगी. गर्ल म्हणजेच काय मुलांना, तर मुलगी. ती काय म्हणत आहे, यस, YES. यस म्हणजेच काय मुलांना, तर हो. इट हॅज व्हील्स. काय मुलांनो, त्याला काय आहे, तर त्याला चाके आहेत. पुढे बघूया. बघा तर मुलांनो, इथे आपण काय करणार आहोत की आपला जो टॉपिक इथे चालू आहे 1.9 से यस और नो, ह्याचं आपण काय करणार आहोत, तर याचे वर्ड मिनिंग आपण इथे समजावून घेणार आहेत. वर्ड म्हणजेच काय मुलांनो, तर शब्द. आणि मिनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर मिनिंग म्हणजे अर्थ. हे देखील आपल्याला काय करायचं आहे, नीट समजावून घ्यायचं आहे. कारण इंग्लिशमध्ये शब्दाला काय म्हणतात, तर वर्ड म्हणतात. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात असायलाच हवं किंवा आपलं जी कन्सेप्ट आहे ती आपली इथे क्लिअर होणारच आहे. जसं आपण टॉपिक पुढे शिकत जाऊ, इंग्लिश हा विषय शिकत जाऊ, तसं वर्ड हा जो आहे तो येणारच आहे. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार, तर शब्द म्हणणार. हे तुमच्या लक्षात असायलाच हवं. बघा मिनिंग म्हणजेच काय मुलांना, तर मिनिंग म्हणजेच अर्थ. काही शब्द आहेत, त्यांचे अर्थ आपण काय करणार आहोत, तर इथे समजावून घेणार आहोत. तर प्रत्येक वर्डचा आपल्याला काय करायचं आहे, इथे मिनिंग समजून घ्यायचं आहे, अर्थ समजून घ्यायचा आहे. बघा मुलांना, इथे काय आहे, बर्ड. BIRD. BIRD बर्ड म्हणजेच काय मुलांना, बघा इथे आपल्याला हे लर्न करायचं आहे की BIRD बर्ड म्हणजेच काय मुलांना, तर पक्षी. बघा BIRD बर्ड म्हणजेच काय मुलांना, पक्षी. मग पक्ष्यामध्ये खूप पक्षी येतात, जसे की चिमणी, कावळा, पोपट,
हे जे आहे ते सगळे काय आहेत मुलांनो, तर ते आहे बर्ड्स. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो मुलांनो, पक्षी म्हणतात. आता जसे जे पक्षी झाडावरती आपण बसताना बघितलेले आहे, आकाशात आपण उडताना बघितलेले आहेत, ते सगळे काय आहेत मुलांनो, तर ते सगळे आहेत पक्षी. त्यालाच आपण काय म्हणू मुलांनो, इंग्लिशमध्ये त्यालाच आपण बर्ड म्हणूया. बर्ड्स म्हणजेच मुलांनो अनेक पक्षी, आणि बर्ड म्हणजे मुलांनो एकच पक्षी. त्यामुळे आपल्याला बर्ड्स म्हणजे नेमकं काय, तर पक्षी म्हणजे नेमकं काय, तर हे तर तुम्हाला माहीतच आहे. जसं चिमण्या, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल चिमणीला. आणि जसं की कबूतर हे तुम्ही बघितलं असेल. पॅरट तर तुमचे फेवरेट आहेतच. पॅरट म्हणजेच काय मुलांनो, तर पोपट. कावळे जे तुम्हाला नेहमी ओरडताना दिसतच असतात. तर हे सगळे उडणारे जे पक्षी आहेत मुलांनो, त्यांनाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत, तर बर्ड. BIRD, बर्ड म्हणजेच काय मुलांनो, तर बर्ड म्हणजेच पक्षी. पुढे बघा मुलांनो, पुढे आहे व्हेइकल म्हणजेच काय मुलांनो, तर वाहन. व्हेइकल म्हणजेच काय मुलांनो, वाहन. व्हेइकलची स्पेलिंग बघा, WEHICLE. काय मुलांनो, WEHICLE. ही सुद्धा आपल्याला काय पाहिजे मुलांनो, लर्न पाहिजे. व्हेइकल म्हणजेच काय मुलांनो, तर व्हेइकल म्हणजेच वाहन. मग वाहन अनेक प्रकारचे असतात. जसे की आत्ता आपण हा पाठ शिकत असताना याच्यामध्ये देखील काय केलेलं आहे, की अनेक प्रकारचे जे व्हेइकल्स आहेत म्हणजेच वाहने आहेत ते आपण इथे बघितलेले आहे. वाहन म्हणजे आपण घोडागाडीला सुद्धा वाहन म्हणू शकतो. जशी बैलगाडी आहे, सायकल आहे, रिक्षा आहे, टेम्पो आहे, ट्रेन आहे, एरोप्लेन आहेत. हे सगळं काय आहे मुलांनो, तर व्हेइकल्स आहेत. त्याने काय होतं मुलांनो, आपलं जे जीवन आहे ते सुगम होतं. समजा आपल्याला एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल आणि जर आपण पायी गेलो तर काय होईल मुलांनो, तर जास्त वेळ लागेल. आणि जर आपण व्हेइकलने गेलो, कुठल्या एखाद्या वाहनाने जर आपण तिथे गेलो, तर काही क्षणात किंवा काही मिनिटामध्येच आपण काय हो मुलांनो, त्या जागेवरती पोहोचू. म्हणजेच व्हेइकल्स हे आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मुलांनो. पुढे बघा, टॉयज. आता तुम्ही सगळ्यांनी टॉयज सोबत खेळलेले तर तुम्ही आहातच. बघा, TOYS म्हणजेच काय मुलांनो, तर टॉयज म्हणजेच काय मुलांनो, खेळणी. आता सांगा पाहू बरं मुलांनो, की तुमच्याकडे आत्ता कुठले कुठले टॉयज आहेत. मुलींकडे ऑब्विसली डॉल तर असणारच आहे. आणि कुठले मुलांनो, हां, तुम्हाला जे काही ॲनिमल्स आवडतात त्याचेसुद्धा तुम्ही काय ठेवतात, तुमच्याकडे त्याचे टॉयज ठेवतात. जसं एलिफंट झालं, डॉग झालं. आणखी काय मुलांनो, क्रिकेट जे तुम्ही खेळता त्यासाठी तुमच्याकडे काय आहे, बॅट आणि बॉल आहे. तुम्ही बॅडमिंटन्स खेळता ते देखील तुमच्याकडे असेलच. आणखी काय आहे मुलांना तुमच्याकडे, हां, तुम्ही जम्पिंग करता की नाही, तर ती रस्सीसुद्धा तुमच्याकडे आहे. त्यालाही आणखी काय काय असेल मुलांना तुमच्याकडे, सांगा पाहू. जसं की पियानो असतो, जे आपण वाजवतो, मनोरंजनाची साधने, ते सुद्धा आजकाल तुमच्याकडे उपलब्ध असणारच. आणखी काय काय आहे मुलांना तुमच्याकडे, तर मेनही आपल्याकडे काय असतात, टॉयज असतात. तर टॉयज म्हणजेच काय मुलांनो, तर टॉयज म्हणजेच खेळणी, ज्याच्यासोबत आपण काय करत असतो, खेळत असतो. आता बघा मुलांनो, लॉंग लेग्स म्हणजे काय मुलांनो, LONG, लॉंग म्हणजेच काय मुलांनो, तर लांब. आणि लेग्स म्हणजेच काय, LEGS, लेग्स म्हणजेच काय मुलांनो, तर लांब पाय. लेग्स म्हणजेच काय मुलांनो, तर पाय. आणि लॉंग म्हणजेच काय, तर लांब पाय. आता पहा मुलांनो, की लांब पाय असलेला एखादा प्राणी तुम्हाला माहीत आहे का, एखादा ॲनिमल तुम्हाला माहीत आहे का, सांगा पहा मुलांनो. बघा, आपण ABCD शिकलेलो आहेत, त्याच्यामध्ये जिराफ हे जे आहे त्याचे पाय कसे आहेत मुलांनो, अगदी बरोबर, लॉंग लेग्स. तसेच इथे आहे मुलांनो फ्लाय, FLY. काय मुलांनो, FLY, फ्लाय म्हणजेच काय, तर उडणे. जे काही सगळे बर्ड्स आहेत ते काय करत असतात, उडत असतात. फ्लाय म्हणजेच काय मुलांनो, तर उडणे. आता आपण बायसायकल तर ऐकलं होतं, पण हे ट्रायसायकल काय आहे बघा मुलांनो. ट्रायसायकल आहे
3 चाकाची गाडी. आता तुम्हाला तर माहीतच असेल की 3 चाकाच्या गाड्या कुठल्या कुठल्या आहेत ते. पहिले तर तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल काय मुलांना? रिक्षा. बरोबर, रिक्षाला काय असतात तर 3 चाके असतात. तसे घोडागाडी याला 3 चाके असतात का? काही प्रमाणात नसतात देखील, 2च चाके असतात. आणि बैलगाडीला सुद्धा काय असतात तर 2च चाके असतात. आणखी छोटा जो टेम्पो असतो त्याला सुद्धा किती चाकं असतात मुलांना? तर 3 चाकं असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रायसायकल म्हणतो. तर मुलांना इथे आपण काय केलेलं आहे की काही शब्दांचा अर्थ जाणून घेतलेला आहे. वर्ड मिनिंग्स जे आहेत ते आपण इथे काही शब्दांचं जाणून घेतलेलं आहे. तसेच आपला जो चॅप्टर आहे कुठला मुलांना? 1.9 से यस ऑर नो. हे जे चॅप्टर आहे ते आपण इथे लर्न केलेलं आहे. त्याचे काही वर्ड्स आहेत त्याचं आपण इथे मिनिंग समजून घेतलेलं आहे. म्हणजेच आपला इथे 1.9 से यस ऑर नो हे जे चॅप्टर आहे ते आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. आता मुलांनो आपण लवकरच भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.